पाण्याची गंमत समजली असेल का? नाही. चला तर पाहूया लोक पाणी कसे वाया घालवतात. चला तर आपल्या पहिल्या घटनेकडे. तिथे पाणी कसे वाया घालवले जाते ते पाहूया. इथे एक व्यक्ती पाईपचे काम स्वच्छ करत आहे, धुवत आहे. ठंडे ठंडे पानी से कार को धोना चाहिए। अरे ठंडे पानी से कार को धोना चाहिए। अगं ताई, तुझे काय करतेस? दिसत नाहीये का? कार धुवत आहे। बादलीत पाणी घेऊन ये, तू कार धुवू शकते. अशाने पाणी खूप वाया जातं. तू कोण आहेस मला सांगणारी? मी पाणी आहे, मला वाया घालवा तर खूप संकटांना सामोरे जा. जा जा, तू तुझं काम कर। माझ्या मनात जे येईल ते मी करेन। ठीक आहे, तुझी मर्जी. तर ही होती आपली पहिली घटना. चला तर दुसऱ्या घटनेकडे. तिथे पाणी कसे वाया घालवले जाते ते पाहूया. तिथे दोन महिला कपडे धुवत आहेत आणि समोर त्यांनी पाण्याचा नळ तसाच चालू ठेवलाय. अगं तुझी घरातली सगळी कामं झाली का? हो बाई झाली. फक्त कपडे धुवायची होती त्यावेळी तरी इथे आली. तुझी सून कुठे गेली? काय बाकीचे नखरे? सकाळी स्वयंपाक केला, मारेला निवांत झोपले. त्या आजकालच्या सुद्धा सगळी कामं सासवांनाच लावतात. हो बाई. अहो मावशानो, तिथे बादली भरून वाहत आहे आणि ते नळ तसाच चालू आहे. तुम्ही गरज असल्यावर तो नळ चालूही करू शकता. आता तो नळ तुम्ही बंद करा. तू कोण आम्हाला सांगणारी? मी पाणी आहे, मला वाया घालवा तर खूप संकटांना सामोरे जाल. तू काय इथून? अरे देवा, कोणी माझं ऐकतच नाहीये. तर ही होती आपली दुसरी घटना. चला तर तिसऱ्या घटनेकडे. तिथे पाणी कसे वाया घालवले जाते ते पाहूया. इथे एक मुलगी ब्रश करत आहे आणि समोर तिने बेसिंगचा नळ तसाच चालू ठेवलाय. अगं ताई, तुझा ब्रश होईपर्यंत तो बेसिंगचा नळ तू बंद कर ना. तुला काय प्रॉब्लेम आहे? माझं पाणी मी कसंही वापरेन. तू कोण मला सांगणारी? मी पाणी आहे, मला वाया घालवा तर खूप संकटांना सामोरे जा.